नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं ऍप्लिकेशन. काय असतं ते, कधी यूज केलं जातं आणि त्याच्यावरचं बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं एक एक्झाम्पल, एक वारंवार डी बाटूच्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जातं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो बघूया काय एक्झाम्पल आहे ते. A coil is having resistance of 15 ohm and inductance of 10 henries is connected to 90 volt supply. Then determine the value of current after 2 seconds. आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळी पण तुम्हाला एक्झाम्पल मध्ये करंट फाइंड आउट करायला सांगितलं जाईल त्यावेळी लक्षात ठेवायचं ते एक्झाम्पल असतं नव्हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या ऍप्लिकेशनचं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक स्पेसिफिक फॉर्म्युला वापरायचा आहे. हे लक्षात ठेवा, ज्यावेळी पण करंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाईल त्यावेळी आपल्याला LR सिरीज सर्किटचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे. मग आता आपण हे एक्झाम्पल सोडूया. खूप सिंपल एक्झाम्पल आहे, 6 मार्क 100% मिळतात. एकदम इझी एक्झाम्पल आहे. तो पहिल्यांदा जे दिलंय ते लिहून घेतो. काय दिले मला बघा. रेझिस्टन्स दिलाय 15 ओहम, आर दिलाय 15 ओहम, इंडक्टन्स म्हणजे एल दिलाय 10 हेनरीज, आणि 90 वोल्ट सप्लाय मध्ये कनेक्ट केलंय म्हणजे ई ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. ही 3 टर्म दिलेली आहेत आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहे, करंटची व्हॅल्यू आफ्टर 2 सेकंड, 2 सेकंड नंतर त्या LR सर्किट मध्ये किती करंट जनरेट होतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मी आताच सांगितलं कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. ज्यावेळी तुम्हाला करंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाईल त्यावेळी ऑलवेज लक्षात ठेवायचं LR सर्किटचा फॉर्म्युला यूज करायचा. di/dt प्लस R/LI इक्वल टू E/L. सो हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायला लागेल ज्यावेळी पण करंट कॅल्क्युलेट करायचं असेल. ठीक आहे. मग आता हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे कुठलं डिफरन्शियल इक्वेशन आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. कसं काय, डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये बघा डिपेंडंट व्हेरिएबल आय आहे. कुठला आहे डिपेंडंट व्हेरिएबल आय. ठीक आहे. आणि राईट हँड साइड आणि आय सोबत जे आहे ते एकतर टी मधलं फंक्शन असलं पाहिजे किंवा कॉन्स्टंट. आता हे जे आहेत R/L आणि E/L हे सगळे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. सो हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आपल्याला माहिती आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जर सोडवायचं असेल, हे सोडवल्यानंतर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार, जो डिपेंडेंट व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे आय ची व्हॅल्यू, म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळणार मला, करंटची. ठीक आहे. ऍट एनी टाइम टी. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण काय करूया, करंट शोधूया या दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वरून. मग आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर पहिली स्टेप काय असते, जे काही डेरिव्हेटिव्ह आहे, काय डेरिव्हेटिव्ह आहे, di/dt, त्याचा कोएफिशियंट 1 करा. मग आता इथे बघा आपले जे डेरिव्हेटिव्ह आहे di/dt त्याचा कोएफिशियंट 1 करावा लागेल का, नाही का, कारण तो ऑलरेडी 1 आहे. सो स्टेप 1 कम्प्लिटेड आहे. हा ओके. मग दुसऱ्या स्टेपला काय करायचं, ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन त्याच्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं. काय आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म, di/dt प्लस pi इक्वल टू क्यू, आणि त्याच्यावरून p आणि q ची व्हॅल्यू शोधायची. मग आता p म्हणजे काय या केसमध्ये, जो डिपेंडंट व्हेरिएबल आय त्याचा कोएफिशियंट, आणि q म्हणजे काय, राईट हँड साइडला असणारं फंक्शन किंवा कॉन्स्टंट. ठीक आहे. मग बघा जरा आता p ची व्हॅल्यू आय सोबत जो आहे तो कोण आहे, आय सोबत प्लस R/L. तो p ची व्हॅल्यू आली R/L, आणि q ची व्हॅल्यू, q म्हणजे काय, राईट हँड साइडला जे फंक्शन असेल ते किंवा जो कॉन्स्टंट असेल तो. सो काय येणार, q ची व्हॅल्यू E/L. ठीक आहे. सो दुसरी स्टेप कम्प्लीट केली. आता तिसरी स्टेप काय करायचं असतं, तिसऱ्या स्टेपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचा. मग आता ते इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचा फॉर्म्युला काय, e⁻⁴ इंटिग्रेशन p dt. जो काही p आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं t सोबत. ओके. एक्सपोनेन्शियलच्या पॉवर मध्ये. बघा आता काय येणार, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू e⁻⁴ इंटिग्रेशन कोणाचं, p चं, काय p, R/L. सो इंटिग्रेशन मध्ये काय लिहिणार, R/L, आणि त्याचं इंटिग्रेशन घेणार t सोबत.
ठीक आहे, एकदम सिंपल इंटिग्रेशन आहे, सिंपल एक्झाम्पल आहे 6 मार्कासाठी. ठीक आहे, आता ई रेस टू इंटिग्रेशन आर बाय एल टी घ्यायचं आहे. आता मला आर बाय एलचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे टी सोबत. मग आता याच्यामध्ये फंक्शन्स कोण असणार आहेत? टीच्या टर्म म्हणजे फंक्शन, त्यांचं इंटिग्रेशन घ्यायचं, आणि टी नसणाऱ्या टर्म म्हणजे काय? कॉन्स्टंट. त्या काय करायच्या? इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायच्या. मग आपल्या बघा इंटिग्रेशन मध्ये टी मधली टर्म आहे का कुठली? नाही आहे. म्हणजे जे काही आहे आर बाय एल हे काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आला तर आपण काय करतो? तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. म्हणजे काय येणार? ई आहे तसा, आणि रेस टू काय येणार? आर बाय एल कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तो काय करणार? इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिणार. मग आता आर बाय एल कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला म्हणजे इंटिग्रेशन मध्ये काय राहणार? हा आर बाय एल बाहेर गेला म्हणजे इंटिग्रेशन मध्ये इथं काय राहणार? 1 राहणार. सो कोणाचं इंटिग्रेशन मला सोडवावं लागेल? 1चं टी सोबत. ठीक आहे, माहिती आहे, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई रेस टू आर बाय एल आहे तसा. तर 1चं इंटिग्रेशन घेऊया टी सोबत. काय असतो फॉर्म्युला? 1चं इंटिग्रेशन एक्स सोबत आपण काय लिहितो? एक्स प्लस सी. मग 1चं इंटिग्रेशन टी सोबत आपण काय लिहिणार? टी लिहिणार. ठीक आहे, सो बघा एवढं सिंपल एक्झाम्पल आहे, खूप खूप सिंपल एक्झाम्पल आहे. ठीक आहे, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला ई रेस टू आर बाय एल टी. तिसरी स्टेप कंप्लीट केली, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायची. आता चौथी स्टेप काय असते? इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाल्यानंतर आपण काय करतो? त्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. त्याचा फॉर्म्युला काय असतो? सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज गिवन बाय. म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवलं तर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार? जो आपला डिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू, म्हणजे कोण? आय. मग बघा फॉर्म्युला काय आहे? हा व्हिडिओ ऑलरेडी लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा मी केलेला आहे. तर आय बटन वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला तो मिळेल, तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, सो आता व्हॅल्यू कोणाची मिळणार आहे मला? आयची, डिपेंडंट व्हेरिएबल आयची व्हॅल्यू. बघा फॉर्म्युला काय असतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या सोल्युशनचा? सो आय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आपण शोधलाय तो इक्वल टू इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं? क्यू. कोणासोबत? इंटिग्रेटिंग फॅक्टर सोबत. आणि ते इंटिग्रेशन कोणासोबत घेणार आपण? टी सोबत प्लस सी. हे लक्षात ठेवा, इंटिग्रेशन येऊ दे किंवा डेरिव्हेटिव्ह येऊ दे, हे कोणासोबत घ्यायचं? इंडिपेंडेंट व्हेरिएबल मध्ये. मग या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोण आहे? टी. ठीक आहे, सो आय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन कोणाचं? क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर कोणासोबत? टी सोबत प्लस सी. ठीक आहे, मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इंटिग्रेटिंग फॅक्टरची आणि आपल्याला सोल्युशन मिळेल, आयची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, बघा मग आय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे? इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू ई रेस टू आर बाय एल टी इक्वल टू इंटिग्रेशन क्यू. काय बघा क्यू ची व्हॅल्यू इथं आपण शोधले, राईट हँड साईडला असणारा कॉन्स्टंट किंवा फंक्शन काय आहे? ई बाय एल. सो क्यूच्या जागी लिहूया ई बाय एल इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे? इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेस टू आर बाय एल टी. याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे टी सोबत प्लस सी. ठीक आहे, आता लेफ्टला आपल्याला काही सोडवायचं नाही, त्यामुळे लेफ्ट ऍज इट इज राहील. आय इंटू ई रेस टू आर बाय एल टी इक्वल टू. आता हे राईट हँड साईडचं इंटिग्रेशन सोडवायचं आहे. सो पहिल्यांदा काय करायचं? ब्रॅकेटमध्ये काही कॅन्सल होतंय का बघा? नाही, काही कॅन्सल होत नाही. मग कुठला कॉन्स्टंट आहे का बघा जो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर येऊ शकतो? आता कॉन्स्टंट कसं आयडेंटिफाय करायचं मगाशी सांगितलं. आपण इंटिग्रेशन कोणासोबत घ्यायला लागलोय? टी सोबत. मग टी सोडून ज्या काही टर्म्स राहतील त्या सगळ्या काय असणार? कॉन्स्टंट. सो आता ई रेस टू आर बाय एल टी ही टी मधली टर्म आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन घ्यायला लागेल. हे फंक्शन आहे. ई बाय एल मध्ये टी नाही आहे म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. आणि मग सांगितलं कॉन्स्टंट आणि फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर आपण काय करतो? कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. म्हणजे ई बाय एल कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं? फंक्शनचं. कुठलं आहे फंक्शन? ई रेस टू आर बाय एल टी. सो इंटिग्रेशन ई रेस टू आर बाय एल टी डी टी प्लस सी. ठीक आहे, सिंपल इंटिग्रेशन आहे हे पण. लेफ्ट आहे तशी आय इंटू ई रेस टू आर बाय एल टी इक्वल टू ई बाय एल आहे तसा. हा, तर याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग आपण ऑलरेडी बघितलंय एक्सपोनेन्शियल फंक्शनचं इंटिग्रेशन काय असतं? तेच एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू एटीचं इंटिग्रेशन. ई रेस टू एटी तेच जे आहे तेच.
एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह तेच असतं, फक्त लक्षात ठेवायचं त्याला डिवाइड करायचं कशाने, टीच्या कोइफिशियंटने. इथं आता e⁻ असेल तर टीचा कोइफिशियंट कोण आहे, a, सो त्याने डिवाइड करा प्लस सी. मग आता बघा, हे जर दोन्ही आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन कम्पेअर केले तर मला a ची व्हॅल्यू काय मिळते, a म्हणजे काय, टीचा कोइफिशियंट, सो काय a ची व्हॅल्यू r/l. ठीक आहे, मग घेऊया इंटिग्रेशन. सांगता येईल तुम्हाला, एकदम इझी आहे. सो पहिला काय, एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन जे आहे तेच, म्हणजे काय येणार e⁻r/l t. ठीक आहे, आणि त्याला आता डिवाइड करायचं कशाने, टीच्या कोइफिशियंटने. काय टीचा कोइफिशियंट, r/l, सो डिवाइडेड बाय काय येणार r/l आणि प्लस सी आहे तसा. बघा, एवढं सिंपल एक्झाम्पल आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. 6 मार्क हे तुम्हाला इझिली मिळून जातील. ठीक आहे, मग आता बघा काय सिम्प्लिफाय होतोय का या इक्वेशन मध्ये, एल आणि एल काय होतो, कॅन्सल होतो, बाकी काही सिम्प्लिफाय होत नाही. सो इक्वेशन लिहून घेतो मी. लेफ्टला i इंटू e⁻r/lt इक्वल टू, आता राईटला काय लिहिणार, e डिवाइड बाय r आणि इंटू काय e⁻r/lt प्लस सी. ठीक आहे, मिळाली मला करंटची व्हॅल्यू. करंट म्हणजे काय, आय ची व्हॅल्यू शोधायची आहे. फक्त आता एक स्टेप काय करणार, फक्त मला आय ची व्हॅल्यू पाहिजे. सो आय नसणारी जी टर्म आहे ती राईटला शिफ्ट करतो. कुठली आहे आय नसणारी टर्म, e⁻r/l t. ही टर्म आता काय करायची आहे, मला घालवायची आहे लेफ्ट हँड साइड करून. सो मी काय करतो, दोन्ही साइडला या e⁻r/l t न काय करतो, डिवाइड करतो, म्हणजे काय होतील, ते कॅन्सल होतील. ठीक आहे, म्हणजे मला लेफ्टला फक्त काय मिळेल, आय ची व्हॅल्यू मिळेल. सो आता काय करूया, या इक्वेशनला कशाने डिवाइड करूया, e⁻r/l t ने. हा पहिला लेफ्टला डिवाइड करतो, आय e⁻r/l t कशाने डिवाइड करणार, सेम त्यानेच e⁻r/l t. का करायला लागलोय, कारण मला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, फक्त आय ची. हा नको आहे, म्हणून काय करणार, हा कॅन्सल झाला पाहिजे. कॅन्सल कधी होणार, याला जर सेम त्यानेच डिवाइड केलं तर. पण डिवाइड करत असताना किंवा कुठलीही प्रोसिजर करत असताना दोन्ही साईडला अप्लाय करायची असते, हे मॅथ्स मधला रूल आहे. सो इक्वल टू, तर राईटच्या पण दोन्ही टर्मला आपण e⁻r/l t न डिवाइड करूया. ई बाय आहे तसा ठेवतो आणि डिवाइड करत असताना कोणाला करतो, e⁻r/l t ला डिवाइड करतो कशाने, त्यानेच e⁻r/l t प्लस, आता कोणाला डिवाइड करायचंय, सी ला. प्रत्येक टर्मला, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म आणि ही तिसरी टर्म, तिन्ही टर्मला e⁻r/l t न डिवाइड करायचं. सो लास्टला काय ना, सी डिवायडेड बाय e⁻r/l t. ठीक आहे, कशासाठी केलं आपण हे, मला आय ची व्हॅल्यू पाहिजे, करंटची व्हॅल्यू पाहिजे म्हणून. ठीक आहे, मग बघा आता काय सिम्प्लिफाय होते दोन्ही साईडला. लेफ्टला e⁻r/l t आणि e⁻r/l t कॅन्सल झाला. सिमिलरली राईटला पण बघा, राईटच्या पहिल्या टर्म मध्ये पण e⁻r/l t आणि e⁻r/l t कॅन्सल झाला. मग आता राहिलं काय बघा, लेफ्टला काय राहिलं, आय इक्वल टू, पहिल्या टर्म मध्ये हे दोन्ही कॅन्सल झाले, म्हणजे काय राहिलं, e/r प्लस दुसऱ्या टर्म मध्ये आता सी. आणि हा e⁻r/l t हा मला न्यूमरेटरला लिहायचे. कुठलीही एक्सपोनेन्शियल टर्म किंवा पॉवर टर्म जर आपण डिनॉमिनेटरची न्यूमरेटरला किंवा न्यूमरेटरची डिनॉमिनेटरला शिफ्ट करत असेल तर काय होतं, त्या पॉवर किंवा एक्सपोनेन्शियल टर्मचं जे इंडेक्स आहे त्याचं साइन बदलतं. मग आता हे e⁻r/l t जर मी न्यूमरेटरला शिफ्ट केला तर काय होणार, हा प्लसचा काय होणार, मायनस होणार, म्हणजे काय होणार, सी आहे तसा आणि e⁻r/l t न्यूमरेटरला गेला तर काय होणार, e⁻r/l t. ओके, सो बघा हा झाला काय, करंट. ओके, पण आता या करंटची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची आहे सी सोबत, म्हणजे या सी ची पर्टिक्युलर व्हॅल्यू मला शोधायला पाहिजे. आता सी ची व्हॅल्यू माहिती नाही, मग आता आपल्याला एक कंडिशन माहिती असते, इनिशियली कुठल्याही सर्किटमध्ये करंट काय असतो, 0 असतो. सो ही इनिशियल कंडिशन लक्षात ठेवा, ज्यावेळी पण तुम्हाला सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. मला आता जी आय ची व्हॅल्यू मिळेल, करंटची व्हॅल्यू मिळाली, ही जनरल व्हॅल्यू आहे, म्हणजे काही असू शकते. मला स्पेसिफिक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे या करंटची,
मग स्पेसिफिक व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर काय लागतं, सी ची व्हॅल्यू मिळायला लागते. आणि ही सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ऑलवेज लक्षात ठेवायचं इनिशियल कंडिशन यूज करायची. मग आपल्याला माहिती आहे इनिशियली कुठल्याही सर्किटमध्ये करंट काय असतो, झिरो असतो. मग करंट झिरो आहे त्यावेळी टाइम पण काय असणार आहे, झिरोच असणार आहे. ठीक आहे. सो ही इनिशियल कंडिशन ऑलवेज लक्षात ठेवा. कशासाठी यूज करायची, जो काही सी आहे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायला. सो इनिशियली सर्किटमध्ये करंट झिरो असतो आणि टाइम पण काय असणार आहे, झिरो असणार आहे. सो त्याच्यावरून मला सी ची व्हॅल्यू मिळेल. ओके, सबस्टिट्यूट करूया मग इक्वेशन 1 मध्ये. आयच्या जागी 0 इक्वल टू ई बाय आर आहे तसा प्लस सी आणि इंटू ई रेस टू मायनस आर बाय एल, टीच्या जागी काय लिहिणार, 0. ई रेस टू मायनस आर बाय एल, टीच्या जागी 0. ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाय करूया सी ची व्हॅल्यू शोधण्यासाठी. लेफ्टला काही सिम्प्लिफाय होत नाही, 0 आहे तसा इक्वल टू इथं पण ई बाय एल आहे तसा प्लस सी. आता हे मला माहिती आहे 0 इंटू आर बाय एल, 0 इंटू आर बाय एल म्हणजे काय, 0. आणि कुठल्याही टर्मचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय असतं, 1. ओके, रूल्स ऑफ इंडायसेस मध्ये आपण स्टडी केलंय. ई रेस टू 0चा आन्सर काय, 1. सो ई रेस टू 0 म्हणजे काय आला, 1 आला. कोणाची व्हॅल्यू शोधायची आहे, सी ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो सी नसणारी टर्म लेफ्टला शिफ्ट करा. हा मग ई बाय आर हा सी मध्ये ऍड केलाय म्हणजे लेफ्टला गेला तर काय करणार, त्याचं साईन बदलायचं. हा प्लस आहे, लेफ्टला गेला तर काय होणार, मायनस. सो मायनस ई बाय आर इक्वल टू राईटला काय राहणार, फक्त सी. सी इंटू 1 म्हणजे काय, सी. सो सी ची व्हॅल्यू मला मिळाली मायनस ई बाय आर. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. सी ची स्पेसिफिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला काय करायचं, इनिशियल कंडिशन वापरायची. इनिशियली करंट काय असतो, 0 असतो आणि टाइम पण काय असतो, 0 असतो. ठीक आहे. सो आता आपल्याला रिक्वायर्ड करंट मिळालेला आहे सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर. सो पुट दिस व्हॅल्यू ऑफ सी मायनस ई बाय आर इन इक्वेशन 1. सो बघा काय येणार, देअरफॉर आय इक्वल टू ई बाय आर आहे तसा प्लस सी. आता सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग आता बघा प्लस आणि आपली सी ची व्हॅल्यू काय, मायनस ई बाय आर. सो प्लस मायनस काय होणार, मायनस ई बाय आर. ठीक आहे. सी ची व्हॅल्यू काय, मायनस ई बाय आर आहे. सो प्लस मायनस काय होणार, मायनस ई बाय आर आणि इंटू काय येणार, ई रेस टू मायनस आर बाय एल टी आहे तसा. ठीक आहे. परत अजून हे सिम्प्लिफाय होतंय. हा आपला करंट मिळायला लागलाय आपल्याला ऍट एनी टाइम टी. ओके, करंटची व्हॅल्यू मिळते. आता काय होते, दोन्ही टर्म मधून ई बाय आर कॉमन निघतो. सो आय ची व्हॅल्यू काय आली बघा, आय इक्वल टू ई बाय आर दोन्ही मधून कॉमन घेऊया. ओके, तर पहिल्या टर्म मधून ई बाय आर कॉमन घेतला, इथून कॉमन घेतला म्हणजे काय राहतं, इथं काही राहत नाही. याचा अर्थ काय, कुठला नंबर असतो, 1. ओके, मायनस दुसऱ्या टर्म मधून ई बाय आर कॉमन घेतला, काय राहतं, ई रेस टू मायनस आर बाय एल टी. ठीक आहे. सो हा काय झाला, आपला रिक्वायर्ड करंट झाला ऍट एनी टाइम टी. ठीक आहे. सो आपल्याला करंटची व्हॅल्यू मिळाली ऍट एनी टाइम टी. फक्त आता लास्ट स्टेप राहिलेली आहे. काय करायचं आहे, मला या करंटची व्हॅल्यू कधी कॅल्क्युलेट करायची आहे, 2 सेकंड नंतर त्या सर्किटमध्ये किती करंट जनरेट होतोय, ज्यावेळी आर 15 एल 10 आणि ई 19 व्होल्ट असेल. ठीक आहे. सो आता या सगळ्या कंडिशन यूज करूया आणि करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया 2 सेकंड नंतर. 2 सेकंड म्हणजे काय दिलंय आपल्याला, टाइम दिलाय. सो टी काय दिलाय आता, 2 सेकंड. आर दिलाय 15 ओहम, एल दिलाय 10 हेनरीज आणि ई दिलाय 19 व्होल्ट. हे पण आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू. सो आय इक्वल टू ई म्हणजे किती आहे बघा, 90 डिवायडेड बाय आर किती आहे, 15 इंटू ब्रॅकेट 1 मायनस आता ई रेस टू मायनस आर ची व्हॅल्यू काय आहे, 15 डिवायडेड बाय एल ची व्हॅल्यू काय आहे, 10 आणि इंटू टी ची व्हॅल्यू काय, 2. हे जर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये व्यवस्थित टाईप केलं तर तुम्हाला करंट मिळेल किती सेकंड नंतरचा, 2 सेकंड नंतरचा त्या सर्किटमध्ये जनरेट झालेला.
सो आय ची व्हॅल्यू येते आफ्टर 2 सेकंड 5.7013 amperes. So this is the required current after 2 seconds. So बघा मित्रांनो, इतकं इझी एक्झाम्पल आहे आणि हे 100% 6 मार्कासाठी एक्झाम मध्ये विचारलं जातं. फक्त काय होतं, हे रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि व्होल्टेजच्या व्हॅल्यू बदलतात, बाकी काही होत नाही. मी एक ट्रिक सांगतोय, करंटचं एक्झाम्पल आलं की या स्टेप पर्यंत तुमचं आन्सर सेमच असणार आहे. सो जरी तुम्ही एवढं सोडवलं करंटच्या एक्झाम्पल मध्ये तरी तुम्हाला 4 मार्क हे 100% मिळणारच. ठीक आहे, करंटचं कुठलंही एक्झाम्पल येऊ दे, लक्षात ठेवा इथपर्यंत सेमच असणार आहे, फक्त लास्ट स्टेपला दिलेल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सो हे एवढं सिंपल एक्झाम्पल आहे ऍप्लिकेशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं युझिंग लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. कशासाठी यूज करायचं हे, LR सर्किट करंट फाइंड आउट करायला. सो मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला समजला असेल तर जरूर कमेंट करा आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पेशंटली शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.